वेलकम बॅक. कसे आहात? मजेत आहात का? बरे आहात का? छान आहात का? अभ्यास करत आहात का? अभ्यासाचा लोड घेता आहात का? आणि जर घेत असाल तर बिलकुल घेऊ नका, कारण की आपण SST इन मराठी बाय सुहास सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण SST म्हणजे हिस्ट्री, जॉग्रफी, पॉलिटिकल सायन्स, सिविक्स हे सगळं साध्या सोप्या आणि मराठी भाषेमध्ये आपण शिकतो. मी याच्या आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे की हा जो यूट्यूब चॅनल आहे हा फक्त इंग्लिश मिडियमच्या मुलांपुरता मर्यादित नाही आहे. मराठी मीडियमची मुलं, सेमीची मुलं, ज्यांची मराठीतून पुस्तकं आहेत ते सुद्धा बिनधास्त हा चॅनल बघू शकता. आपल्याला नॉलेज घ्यायचं आहे, आपल्याला कन्सेप्च्युअल नॉलेज घ्यायचं आहे, आपल्याला कन्सेप्ट क्लिअर करायच्यात आणि त्या कन्सेप्ट आपल्याला मराठीतून क्लिअर करायच्या आहेत. मग स्क्रीनवर इथं मागं जे तुम्हाला इंग्लिशमध्ये दिसतंय त्याच्या जागी फक्त तुम्हाला मराठीतनं तुमचं पुस्तक हातात घेऊन तुम्ही बसू शकता. ठीक आहे, चला आता आपण या लेक्चर व्हिडिओमध्ये सुरू करणार आहोत पॉलिटिकल सायन्सचा सेकंड लेसन, विच इज द इलेक्टोरल प्रोसेस. खूप सुंदर लेसन आहे मुलांनो. ॲक्च्युली तुम्ही या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व नाही आहात, कारण की तुमचं एज बसत नाही आहे. आत्ताशी तुम्ही 10वीत आहात, म्हणजे तुम्ही 14, 15, 16 या एजमध्ये, रेंजमध्ये आहात. एकदा तुम्ही 18 वर्ष वयाची पूर्ण केली की तुम्हीसुद्धा या प्रोसेसमध्ये याल, तुम्हीसुद्धा वोट देऊ शकाल. ठीक आहे, राईट. बरं, तुम्ही आता या म्हणजे 18 वर्ष जे एज आहे त्याचं, तर ते 18 वर्षच का आहे, तुमचा काय अंदाज आहे हे मला जरा कमेंटमध्ये सांगा बरं, मला कळू द्या. तुमचे व्ह्यूज याच्यावर काय आहेत ते जरा मला कळू द्या. ठीक आहे, चला आता बिलकुल वेळ वाया न घालवता आपण हे सुरू करणार आहोत. ठीक आहे, खूप छान आणि खूप नॉलेज देणारा हा लेसन आहे आणि प्रॅक्टिकल नॉलेज देणारा हा लेसन आहे. चला बघूयात. इलेक्शन्स हॅव प्लेड अ मेजर रोल इन द वर्किंग ऑफ इंडियाज डेमोक्रेसी. इलेक्शन म्हणजे काय? निवडणुका. इलेक्टोरल प्रोसेस म्हणजे निवडणुकांची प्रक्रिया. ठीक आहे, इलेक्शन हॅव प्लेड अ मेजर. डेमोक्रेसी आहे. डेमोक्रेसी म्हणजे काय? लोकशाही. ठीक आहे, लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य. मग याच्यामध्ये जेव्हा प्राईम मिनिस्टर निवडून येतात, आत्ताचे आपले जे प्राईम मिनिस्टर आहेत नरेंद्र मोदी, किंवा आत्ताचे महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर आहेत एकनाथ शिंदे, हां, तर ते कसे निवडून आलेत सांगा मला. ते कसे निवडून आलेले? ते इलेक्टोरल प्रोसेसमधून निवडून आलेले आहेत. ते इलेक्शन म्हणजे निवडणुका झाल्या, त्यांच्या पार्टीला वोट मिळालं, त्यांना मेजॉरिटी मिळाली आणि ते निवडून आलेले आहेत. राईट. चला पुढे बघूयात आपण. तर डेमोक्रेसीमध्ये इलेक्शन्सचा सगळ्यात मोठा रोल आहे. त्याच्यानंतर बघा, इलेक्शन्स अँड रिप्रेझेंटेशन्स आर टू व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेसेस इन डेमोक्रेसी. इलेक्शन्स म्हणजे निवडणुका, रिप्रेझेंटेशन म्हणजे प्रतिनिधित्व. आता हे काय आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. ठीक आहे, पुढे बघा. वी नो दॅट पीपल्स रिप्रेझेंटेटिव्स आर सिलेक्टेड थ्रू इलेक्शन. आता रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे काय असतं? चला मी तुम्हाला एक साध्या सिम्पल एक्झाम्पलवरून तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता फॉर एक्झाम्पल भारताची जी लोकसंख्या आहे आत्ता 2024मध्ये, भारताची लोकसंख्या किती आहे माहिती का तुम्हाला? 2024मध्ये भारताची लोकसंख्या आहे 145 कोटी. 145 कोटी कशाला म्हणतात मित्रांनो? आता हे 145 कोटी लोकांना आपलं मत मांडायचं आहे, तर 145 कोटी लोक संसदेमध्ये जाऊन बसू शकतात का? इज इट प्रॅक्टिकली पॉसिबल? नाही. हां, हे इम्पॉसिबल आहे, हे डेफिनेटली इम्पॉसिबल आहे. मग काय करायचं? मग त्यांनी काय केलं? त्यांनी टेरिटोरियल कॉन्स्टिट्युएन्सीज काढल्या. म्हणजे काय? मतदारसंघ, लोकसभा मतदारसंघ, विधानसभा मतदारसंघ. आणि त्याच्यामध्ये लोकांनी काय करायचं? लोकांनी आपला एक माणूस निवडून द्यायचा. राईट, आपला खासदार निवडून द्यायचा, आपला आमदार निवडून द्यायचा. आणि मग त्या खासदारांनी किंवा त्या आमदारांनी जे लोकांचं जे मत आहे, त्या परिसरातल्या लोकांचं जे मत आहे, ते मत त्यांनी संसदेमध्ये मांडायचं. राईट, विधानसभेमध्ये, विधानभवनामध्ये, लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये त्यांनी त्यांचं मत मांडायचं ऑन बिहाफ ऑफ पीपल. आलं का लक्षात? याला म्हणतात रिप्रेझेंटेशन किंवा प्रतिनिधी. मग जे आमदार आहेत, जे खासदार आहेत, ते आपले प्रतिनिधी आहेत. बरं, चला आता इथे एक छोटीशी गोष्ट आपण करूयात. तुम्ही आत्ता हा व्हिडिओ जिथून कुठून बघत असाल त्या टेरिटोरियल कॉन्स्टिट्युएन्सीमधला तुमचा आमदार कोण आहे आणि तुमचा खासदार कोण आहे ते मला तुम्ही कमेंटमध्ये कळवायचं आहे. मी कळवतो. मी आत्ता बोलतो आहे बारामतीमधून. ओके, मी बारामतीमध्ये राहतो आणि बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत सुप्रियाताई सुळे. ओके, MP मेंबर ऑफ पार्लिमेंट. आणि बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत अजितदादा पवार. ओके, आमदार
MLA, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ठीक आहे, तर तुमच्या एरियाचे खासदार आणि तुमच्या एरियाचे आमदार कोण आहेत हे तुम्ही मला कमेंटमध्ये कळवायचं आहे. चला बघूयात कुठून कुठून आपला व्हिडिओ बघितला जातोय. ठीक आहे, चला पुढे बघूयात. आय होप तुम्हाला रिप्रेझेंटेशन काय असतं हे व्यवस्थित समजलं असेल. आता आपण कुठं होतो, हां, इलेक्शन्स हेल्प. इथं बघा बरं काय, बघा हा शब्द सिलेक्ट केलेला नाही इथं. हां, इलेक्शन्स हेल्प टू ब्रिंग अ चेंज इन पॉवर थ्रू पीसफुल मीन्स. इलेक्शन काय करतात, शांततेच्या मार्गानं सत्ता चेंज करतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एक उदाहरण म्हणून सांगतो, 2014पर्यंत भारतामध्ये काँग्रेसची सत्ता होती. ठीक आहे, 2014मध्ये भाजप निवडून आली आणि भाजपचे प्राईम मिनिस्टर झाले नरेंद्र मोदी. हे सगळं शांततेच्या मार्गानं झालं, बरोबर आहे का. बरं, आता जुना काळ घेऊ आपण, समजा एक शिवकाळ, छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ घेऊ किंवा शिवपूर्व काळ घेऊ, जुना एन्शियंट टाइम्स घेऊ. तर त्या काळामध्ये जी सत्ता बदलत होती ती शांततेच्या मार्गाने बदलत होती का, अजिबात नाही. ती कशी बदलायची, युद्ध व्हायचं. एक राजा दुसऱ्या राजावर अटॅक करणार, हजारो लाखो लोकांचा बळी जाणार, तो एक राजा दुसऱ्या राजाला मारणार, त्याचं मुंडकं कापणार, त्याची कत्तल करणार आणि त्याचं राज्य बळकावून घेणार, त्याचं राज्य हिसकावून घेणार किंवा मग प्रेशर टाकणार, मग अर्ध राज्य घ्या अर्ध तुम्हाला ठेवा असं. मग हे काही शांततेच्या मार्गानं होत होतं का, नाही. तो काळ वेगळा होता, ती मोनार्की होती, त्यावेळी राजेशाही पद्धत होती. आज लोकशाही पद्धत आहे. तुमचं माझं भाग्य आहे की आपण लोकशाही व्यवस्थेमध्ये किंवा लोकशाहीच्या काळात आपण जन्माला आलेलो आहोत, आफ्टर इंडिपेंडन्स, राईट. चला पुढे बघूया. पीसफुल मीननी ते चेंज होतं. डिफरंट पॉलिटिकल पार्टीज गेट अन अपॉर्च्युनिटी टू रूल. जसं मी म्हटलं की 2014पर्यंत काँग्रेस पार्टीला अपॉर्च्युनिटी मिळाली, संधी मिळाली राज्य करायची, त्यांनी राज्य केलं. 2014पासून आजपर्यंत, आता मी बोलतोय सप्टेंबर 2024 आहेत, 10 वर्ष झाले. नरेंद्र मोदी देशाचे प्राईम मिनिस्टर आहेत, BJP सत्तेमध्ये आहे आणि ती रूल करतीये, बरोबर आहे का. पुढं बघा, पॉलिसीज ऑफ दी गव्हर्नमेंट. पॉलिसीज म्हणजे काय, धोरण, योजना ज्या असतात गव्हर्नमेंटच्या त्या. अँड लाईफ ऑफ सोसायटी ऑल्सो चेंजेस. म्हणजे काय होतं, लोकांच्या जीवनावर पण प्रभाव पडतो, राईट. म्हणजे कसा प्रभाव पडतो, एक थोडक्यात जर सांगायचं झालं, एक उदाहरण म्हणून घ्या ह्याला. हे काही सर्वसमावेशक उदाहरण नाही आहे, पण अनेक गोष्टींमधली ही एक गोष्ट आहे की 2014पर्यंत काँग्रेस गव्हर्नमेंटमध्ये होती, तेव्हा काँग्रेस सेक्युलर गव्हर्नमेंट होतं. ठीक आहे, त्यामुळं सगळ्या जाती धर्मांचं थोडंसं एक इक्वली चाललेलं होतं, राईट. 2014 नंतर भारतीय जनता पार्टी ज्यांनी जे हिंदुत्व स्ट्रॉंगली मांडतात, मग काय होतं, जेव्हा भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली आणि हिंदुत्ववादी पार्टी सत्तेमध्ये आली, मग जे बाकीच्या हिंदुत्ववादी छोटे छोटे विचारधारा असतात, छोट्या छोट्या संस्था असतात, ऑर्गनायझेशन्स असतात, छोट्या छोट्या पार्टीज असतात, त्यांना बळ मिळतं. मग तो विचार अजून थोडा पुढे येतो. तुम्हाला आलं का तुमच्या लक्षात की सोशल लाईफ कशी चेंज होती. त्याच्यानंतर बघूया, वी एक्सपेक्ट म्हणजे आपण अपेक्षा करतो. काय अपेक्षा करतो आपण, दॅट द रिप्रेझेंटेटिव्ह वी इलेक्ट, म्हणजे आपण जी लोक निवडून देतो, जे आमदार आपण निवडून देतो, जे खासदार आपण निवडून देतो, शुड बी इफिशियंट. म्हणजे ते काम करणारे असले पाहिजे, ऑनेस्ट, प्रामाणिक असले पाहिजे, अँड ट्रस्टवर्दी, त्यांच्यावर विश्वास ठेवता आला पाहिजे, ते विश्वास ठेवायच्या लायकीचे असले पाहिजेत. अँड दॅट दे शुड रिस्पेक्ट द ओपिनियन ऑफ पीपल. म्हणजे त्यांनी काय केलं पाहिजे की त्यांनी लोकांच्या मतांचा आदर केला पाहिजे, राईट. लोकांनी एक अमुक एक मत दिलं किंवा लोकांनी निवडून कशासाठी दिलं तुम्हाला. फॉर एक्झाम्पल, तुमच्या गावातून किंवा तुमच्या लोकसभा मतदारसंघातून तुम्ही अमुक XYZ व्यक्तीला निवडून दिलं आणि तुमची अपेक्षा आहे की त्यांनी चांगले रोड बांधावे, चांगले गव्हर्नमेंट हॉस्पिटल बांधावे, त्यांनी चांगल्या शाळा बांधाव्या. तर निवडून आल्यानंतर त्या माणसाने ते काम केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे, त्यानं लोकांच्या मतांचा आदर केला पाहिजे ना. लोकांनी निवडून कशासाठी दिलं, तेवढी तरी किमान गोष्ट त्या माणसाने केली पाहिजे, राईट. चला पुढे बघा, द इलेक्टोरल प्रोसेस शुड ऑल्सो बी फ्री. हां, हे खूप महत्त्वाचं आहे. इलेक्टोरल प्रोसेस म्हणजे ही जी निवडणुकीची जी प्रक्रिया आहे का नाही, दॅट शुड ऑल्सो बी फ्री. फ्री म्हणजे काय, फ्री म्हणजे फुकट नाही, फ्री म्हणजे फ्री अँड फेअर. म्हणजे
योग्य पद्धतीने, त्याच्यामध्ये काही चुका नाही झाल्या पाहिजे, त्याच्यामध्ये काही मिसमॅनेजमेंट नाही झालं पाहिजे, त्याच्यामध्ये काही अपराध नाही झाले पाहिजे, फेअर अँड रिलायबल, म्हणजे लोकांना भरोसा तर वाटला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का की बऱ्याच वेळेला असं होतं की एखाद्या निवडणुकीमध्ये अमुक एखादी पार्टी किंवा अमुक एखादा माणूस निवडून येतो तर सगळे काय म्हणतात की ईव्हीएममध्ये गडबड झालेली आहे, ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केलेला आहे, ईव्हीएम मशीन हॅक केलेलं आहे. मग जर तुम्ही मला सांगा की लोकांमध्ये जर हा विचार जर पसरला की अरे ईव्हीएम बरोबर ह्यांनी खेळ केला आहे बरं का, तर लोक रिलायबल राहतील का, लोकांचा विश्वास राहील का त्या गोष्टीवर, राहणार नाही. बरोबर आहे का. म्हणून काय केलं पाहिजे, ही सगळी प्रोसेस जी आहे ती फ्री, फेअर आणि रिलायबल असली पाहिजे. टू एन्श्युअर दॅट, म्हणजे ह्याची खात्री करण्यासाठी द कॉन्स्टिट्यूशन म्हणजे भारताचं संविधान ऑफ इंडिया हॅज मेड प्रोव्हिजन फॉर अन इंडिपेंडंट इलेक्शन कमिशन. मग संविधानानं काय केलं, एक वेगळी व्यवस्था, एक वेगळं ऑर्गनायझेशन, एक वेगळी संस्था काढली की त्या संस्थेचं नाव काय आहे, इलेक्टोरल कमिशन, निवडणूक आयोग. आणि त्या संस्थेला काम काय दिलं की तुम्ही तुमचं हे काम करायचं, तुम्ही फक्त निवडणुका घ्यायच्या, लोकांना ती प्रोसेस करायची आणि सरकार स्थापनेला मदत करायची, तेवढंच काम करा पण नीट करा, तुम्ही बाकीचं काहीही करू नका. हालाकी तेच काम इतकं मोठं आहे आणि कसं आहे, आपला देश एवढा मोठा आहे, राज्य एवढी मोठी आहेत, लोकसंख्या एवढी मोठी आहे, तर त्यांना 12 महिने 24 तास कुठं ना कुठं इलेक्शन्स होतच असतात. ठीक आहे. टू ॲडमिनिस्टर द इलेक्शन प्रोसेस. चला पुढं बघा. हां, द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, बघा इथं हा जो सेकंड पॅरेग्राफ आहे. हां, द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अँड स्टेट लेवल, एक मिनिट थांबा. हां, चला बघा. द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आणि द स्टेट लेवल स्टेट इलेक्शन कमिशन, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जी पूर्ण भारतातल्या इलेक्शन्सवर लक्ष ठेवते. म्हणजे काय, प्राईम मिनिस्टर निवडून द्यायच्या वेळी, लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी, राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळी हे रोल प्ले करतात. अँड द स्टेट लेवल स्टेट इलेक्शन, म्हणजे आता समजा महाराष्ट्रात इलेक्शन आहे, बरं सगळ्या 28च्या 28 राज्यांमध्ये एकाच वेळी इलेक्शन असतात का, नाही. कधी इलेक्शन पुढं असतात, कधी मागं असतात. आता मी बोलतोय बघा, मी बोलतोय आज आहे तारीख 10/1/2024, म्हणजे नाही सॉरी 1/10/2024, म्हणजे 1 ऑक्टोबर तारीख आहे आज. आता महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आता एक दीड महिन्यामध्ये येतील. बरं, मग आता दिल्लीमध्ये पण निवडणुका आहेत का, आता पंजाबमध्ये, राजस्थान, MP UPमध्ये आहेत का, आपल्या वेस्ट बेंगॉलमध्ये आहेत का, नाही, आत्ता नाही आहे. ठीक आहे. मग ज्या त्या स्टेटमध्ये जी ती कमिशन जी आहे, स्टेट लेवलची कमिशन, ती आपलं काम करते. ठीक आहे. चला पुढं बघूयात. खूप सोपा लेसन आहे मुलांनो, आणि तुम्हाला या प्रोसेसमध्ये आज नाही तर उद्या इन्व्हॉल्व व्हायचं आहेच, त्यामुळे तुमच्यासाठी तर हा लेसन खूप महत्त्वाचा आहे आणि इंटरेस्टिंग गोष्ट आहे. एक इंटरेस्ट घेऊन तुम्ही ऐकलं तर तुम्हाला हे सगळं ऐकायलाही छान वाटेल. चला आता हे मी बघा माझ्या मागे इथं, इलेक्शन्स इन आवर कंट्री, द एंटायर प्रोसेस ऑफ इलेक्शन्स फ्रॉम डिक्लेअरिंग द डेट. आता ही जी पूर्ण प्रक्रिया आहे का नाही, सगळ्यात पहिले काय होतं, डेट डिक्लेअर होती किंवा इतक्या अमुक तारखेला इलेक्शन लागणार आहेत. मग त्याच्यानंतर काय होतं, फॉर्म भरायचे, मग त्या फॉर्मची छाननी होती, मग मतदान होतं, मग मतमोजणी होती. बरोबर. इलेक्शन्स डेट ऑफ इलेक्शन, डिक्लेअरिंग द डेट ऑफ इलेक्शन्स टू द डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट. मग कोण जिंकलं, कोण हारलं, कुठली पार्टी सत्तेत येणार आहे, हे सगळं काम अंडर द डायरेक्शन अँड कंट्रोल ऑफ इलेक्शन कमिशन करतं. ठीक आहे. द इलेक्शन प्रोसेस इज अन इनसेपरेबल कंपोनंट ऑफ अ कॉम्प्रिहेन्सिव्ह डेमोक्रेटिक प्रोसेस. डेमोक्रेसीमध्ये, लोकशाहीमध्ये इलेक्शन प्रोसेस सगळ्यात मोठी प्रोसेस आहे, कारण की त्याच्या थ्रूच सत्ता कंटिन्यू होणार आहे का दुसरा पक्ष, दुसरी पार्टी सत्तेमध्ये येणार आहे हे ठरतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, डबल इन्व्हर्टेड कॉमा, पीसफुल मॅनर, युद्ध होत नाही पहिल्यासारखं, मारकाट धामधूम होत नाही, धुडूम थुडूम. राईट. चला पुढे बघा. इन दिस चॅप्टर वी विल अंडरस्टँड द स्ट्रक्चर, फंक्शन्स अँड रोल ऑफ इलेक्शन कमिशन. डिटेलमध्ये शिकणारे, खूप सुंदर आहे, अजिबात रॉकेट सायन्स नाही आहे, साधी गोष्ट आहे.
ठीक आहे. या साध्या साध्या गोष्टी फक्त तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं आहे. ठीक आहे. वी विल ऑल्सो डिस्कस द रिफॉर्म्स रिक्वायर्ड टू बी मेड इन द इलेक्टोरल प्रोसेस. रिफॉर्म म्हणजे काय, पुन्हा याच्यामध्ये काय बदल करावे लागतील हे आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं आहे. कुठलीही प्रोसेस परफेक्ट असती का? परफेक्ट कोण आहे या जगामध्ये? देव परफेक्ट आहे. कुठला माणूस परफेक्ट आहे का? कुठली सिस्टीम परफेक्ट आहे का? कुठलं नॉलेज परफेक्ट आहे का? नाही. मग त्याच्यामध्ये रिफॉर्म करावे लागतात. जसं काही चुका झाल्या तर त्या चुका दुरुस्त करा, पुढं जावा. अपडेट्स असतात, ते अपडेट करत राहायचं आणि पुढं जात राहायचं आपण. राईट, आलं का लक्षात? तर ते सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहोत. अतिशय सुंदर मस्त लेसन आहे. चला बघूयात काय म्हणतात ते. आता या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबू. ऑलरेडी 15 मिनटं झालेली आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. तर तोपर्यंत टाटा बाय बाय. कसं वाटतंय सांगा. कमेंट करत राहा मुलांनो. तुमच्या मित्रमैत्रिणींना आपलं पेज, आपलं हे इंस्टाग्रामचं, आपलं यूट्यूबचं चॅनल सजेस्ट करत राहावा. ठीक आहे. चला, ओके, टाटा बाय बाय.